तर प्रेक्षक काय आवाज देत होते तुम्ही? अरे काय करायचं यांचा मोबाईल यांचे काढून घ्या रे बाबा हातातून. सध्या फेमस रील झाली आहे सब कुछ ठीक कर देगा मेरा. तर नक्कीच एक मनोरंजनाचा भाग होता हा. कोणी सिरियसली घेऊ नका ती गोष्ट. सेमीफायनल क्रमांक 1 साठी आम्ही वळतोय. जो संघ हारेल लेट्स प्ले. केदार सर, बबलू सर दोघांना देखील खूप खूप शुभेच्छा. सेमीफायनल क्रमांक 1 साठी पहिलाच बॉल जर पाहिला थर्ड मॅन रिझन मध्ये ढकलून दिलाय. डाव्याचा श्री गणेशा जरूर झालाय. वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 चा मेगा सेमीफायनलची मॅच पाहतोय आपण. बरोबर 11:30 वाजता हा बॉल पडलाय. 11:30 पुन्हा हलका त्याने खेळला डाऊन द लेग साइड. पाहूया थोडासा फंबल होत आहेत. एक धाव घेतली जाईल. हो नाही हो नाही हो नाही. अजय पाटील आणि जर पाहायला गेलं दुसरा त्याच्या विपक्षाचा खेळाडू पाहायला गेला तर वैभव पाचणेकर समोरच्या दिशेने टॅप केलाय बॉलला. बॉल वर सरळ जातो. 1 बाउन्स. गोशंका धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या धावसंख्येवरती. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंच नॉट आउट. तर नॉट आउट घोषित केलंय. नक्कीच बिग हिट करण्यासाठी नक्कीच आलेत आपले डॅनी. मोठा फटका बिग हिट. बॉल जातोय गोशंका धावसंख्येमध्ये. आदित्य आपण कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आदित्य कुठे असेल तर आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा समोरच्या दिशेने बॉल जातो सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. चेंडू सीमा रेषा पार. वंदे मातरम. बिग 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 हिट. षटकार. येस पॉवर प्लेचा नियमच आपण असा ठेवलाय. जर पॉवर प्ले मध्ये चौकार आला तर तो बॉल जाईल. 6 धावा त्यात मोजल्या जातील. आणि जर पाहिला पाचणेकर ऑन फायर. 2 मिनिटं. तर नक्कीच काय मात्र पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती. बिनगडी बाद टीम बाउंड्री बुल्स या संघाची. आहा हा हा. अजय पाटील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. एक चेंडू जरूर झालाय. पुन्हा चांगला टॅप केला चेंडूला. पुन्हा बॉल जातोय घोषंका धावसंख्येमध्ये. दुहेरी धाव पाहायला मिळते. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवरती. काही सामना रंगतोय आता मात्र आरसीबी विरुद्ध चेन्नई असा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. लाल जर्सी मध्ये आरसीबी तर येलो जर्सी मध्ये चेन्नई सुपर किंग. पुन्हा टॅप केला चेंडूला. पुन्हा बॉल जातो समोरच्या दिशेने. आणि इथं बघायचंय थोडस तालमेल बिघडलं. खेळी समाप्त झाली आहे. अर्थातच वैभव पाचणेकरची खेळी समाप्त झाली. एक षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आला परंतु 12 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय टीम बाउंड्री बुल्स या संघाला. पाताडे दुसरा बॅटर मैदानामध्ये पाहिला. अभिषेक पाताडे ऑन मैदानामध्ये येतोय परंतु जर पाहिलं हलक्या हाताने पुन्हा खेळला. पुन्हा बॉल जातोय डाऊन द पॉइंट साइडला. हलक्या हाताने कट केलाय आणि इथे मात्र मिळाल्यात अर्थातच 1 धाव. धावसंख्या 13. अनलकी नंबर आपण पाहतोय. धाव फलकावरती लागलाय. येस पुन्हा पुढे येऊन टॅप केला चेंडूला. बॉल सरळ जातो लॉंग ऑन रिझन मध्ये. फेकी चांगली आहे परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागते. 1 धाव मात्र धाव फलकावरती जोडली जाते.
धावफलक जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. माफ करा, 2 षटकांचा खेळ जरूर झालाय. गोलंदाजी मार्क वरती जर पाहिला बॉलर्स नेम अजिंक्य. पुन्हा हलक्यात खेळला जातोय. काय मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय अजय पाटील या बॅटरच्या माध्यमातून. या रात्रीच्या रजनीमध्ये सेकंडला सामना आहे. पुन्हा चेंडूला टॅप केला जात आहे. इथे मात्र थोडासा फंबल होतोय, गॅदर होतोय. पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. महत्वाचा सामना आहे, सेमी फायनल क्रमांक 1 चा सामना चालू आहे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. जो संघ हारेल तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. हा, काय बॉल टाकला जातोय, काय बॉल टाकला जातोय. बॅटची इनर एज घेतली आहे, झेल चांगली पकडली आहे. इथे मात्र पाहतोय यश परब ऑन फायर. प्रणय घाडीगावकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कॅच झेल पकडली आहे. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली त्या यष्टिरक्षकाने. जसा यष्टांच्या मागून महेंद्रसिंग धोनी चप्पल होता तसा यष्टांच्या मागून आमचा हा खेळाडू चप्पल होता. हलक्या हाताने पॉइंट रिझर्व मध्ये ढकलून दिले. एकेरी धाव फलकावरती लागली जाते. धाव संख्या जर बघितलं 5 चेंडू आणि धाव संख्या नॉट आउट, डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ जरूर संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16. 2 गडी बाद. टीम बाउंड्री बॉल. पुन्हा चेंडूला समोर. काय झेल पकडलाय. ओहो काय झेल पकडलाय, काय झेल पकडलाय. अप्रतिम झेल. नक्कीच आमच्या युट्यूब वाल्यांचा देखील कौतुक करावे लागेल. दोघांनी आपली जागा सोडली नाहीये. स्पोर्टेक्स लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थानाच्या बाहेर तब्बल 132 देशांमध्ये प्रसारित केली जाते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता या स्पर्धेला ग्लॅमर का आलंय. पुन्हा तोच शॉट, तोच कॉपी पेस्ट. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटली आहे परंतु टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत त्या खेळाडूसाठी ज्याने मागच्या मॅच मध्ये अतिशय अप्रतिम झेल पकडली. 4थं षटक, 17 धावा, 3 गडी बाद. पुन्हा चांगला हा काय मात्र फुटबॉल आपल्याला पाहायला भेटतोय. रोनाल्डो कडून रोनाल्डिनियो, मेसी सगळेच उतरलेत मैदानामध्ये परंतु पाय देखील थोडासा सांभाळा. या फुटबॉलच्या नादामध्ये दुखापत होता कामा नये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय आणि इथे मात्र जाऊन दे कॉलिंग होती. फेकी केली. एक्स्ट्रा या स्वरूपामध्ये 1 धावफलकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 20 या धावसंख्येवरती. 20 धावसंख्या झाली आहे. 4 चेंडू झालेत. पुन्हा 1 धावा पण धावफलकावरती जोडायची आहे. ओव्हर षटक क्रमांक 4 चालू आहे. 5 बॉल झालेत. नो बॉल आहे. 1+1 एकंदरीत 2 धावा धावफलकावरती घ्यायच्या आहेत. येस, पुन्हा हलका त्याने खेळला. पुन्हा बॉल जातोय डाऊन द ऑफ साइड. अर्थातच एक चेंडूचा खेळ मात्र अजून शिल्लक आहे. 4थ्या षटकातील गोलंदाज राजेंद्र, मागच्या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच.
पुन्हा चांगला शॉट, तितकाच चांगला पटका, बॉल सरळ जातोय घोषंख्या धावसंख्येमध्ये मिळते एकेरी धाव. 4 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 24. 3 गडी बाद. टीम बाउंड्री बॉल्स. गोलंदाजी मार्क वरतीचा पाहिलं वेदांत जाधव विजय. पुन्हा हलक्या हाताने बॅट्समन भाऊ आहे. ओम जाधव विरुद्ध वेदांत जाधव. दोन्ही बंधू एकमेकांच्या समोर येऊन षड्डू ठोकलेत. पाहूया ओम जाधव कशा प्रकारे हल्ला चढवतोय का. गो बॅट ओ ओ ओ ओ ओ ओ दुसरी अप्रतिम झेल ज्या खेळाडूने पकडली आहे त्या खेळाडूचं नाव मयुरेश काटकर. जर आता स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षकांनी आवाज केला तर त्यांना घरी पाठवण्यात येईल. पुण्य हलक्या त्यांनी खेळलाय डाऊन द ऑफ साइड, अर्थात त्याचा पॉइंट रिझन मध्ये एक धाव धाव फलकावरती जोडली जाते. 26 धावसंख्या झाली आहे. 3 चेंडूचा खेळ जरूर झालाय. शेवटचं षटक निर्णायक षटक, हाणामारीचं षटक. निर्धाव चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाहायला भेटते. शेवटचं षटक सेमीफायनल क्रमांक पहिल्या इनिंग मधला वेदांत जाधव यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्येचा पाहिली 27 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल, अर्थातच वेदांत जाधव विरुद्ध ओम जाधव. दोन्ही बंधू एकमेकांसमोर. पाहूया शेवटच्या बॉल वरती किती धावा आणि समोर बिग हिट केलंय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि इथे पाहायचंय पंच यांनी बोट उंच केलं. 2च धावा घ्यायच्या आहेत. धावसंख्येचा पाहिले 29 धावसंख्या. 30 धावांचं लक्ष येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये टीम बाउंड्री बॉल. चला थोडी घाई करायची आहे. 11:15 वाजलेत. अंतिम सामना देखील आपल्याला खेळवायचा. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना आपण पाहतोय. आजचा सेमीफायनलचा शेवटचा सामना, त्यानंतर मेगा फायनलला सुरुवात होईल. मेगा फायनल मध्ये जाऊन संघ दाखल झाला. अर्थातच टीम हेवी हिटर्स हा संघ. हा अमित दादा कोण आम्हाला कळेल का? कुठे उभा आहे? अमित पाटील आपल्यासाठी कॉलिंग केली जाते. तर नक्कीच सेमीफायनल क्रमांक 2 ला सुरुवात होते. 1 ला सुरुवात होते, माफ करा. 30 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्क वरती अजय पाटील. पहिलाच बॉल पाहिला डाऊन द लेग साइड. 1+1. 2 धावा. 2 धावांनी धावेचा श्री गणेशा पाहायला भेटतोय. टीम चेस. पहिलं षटक जर पाहिलं केदार सर, पॉवर प्लेचं षटक चालू आहे का? नाहीये पॉवर प्लेचं षटक. थँक्यू. पुन्हा चांगला बॉल. पुन्हा डाऊन द ऑफ साइड. पुन्हा जर पाहिला पंचांनी पुन्हा नो घोषित केलाय. 1+1. एकंदरीत 2 धावा धावफलकावरती लागतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. पुन्हा कट केलाय. पुन्हा क्षेत्ररक्षण सजवलंय. तंत्रशुद्ध बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. बॅटर्स समोर. ओ
आताचा दुसरा बॉल डॉट घ्यायचा आहे. यस 5 रन बरोबर झालेत. फुलर लेनचा बॉल पुन्हा क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. पुन्हा बॉल अडवला जातोय. सुरुवात जर पाहिली तर 4 चेंडूचा खेळ जरूर झालाय. धावसंख्या 5 या धावसंख्येवरती स्थिर आहे. पहिल्या षटकातील शेवटचा 2 बॉल मात्र बाकी आहेत. नो, पंचांनी मात्र नो घोषित केल्या. बॉल जातोय घोषांक धावसंख्येमध्ये 1+1. 7 धावा धावफलकावरती लागतात. जर्सी क्रमांक 7 भारतीय संघाचा कर्णधार माजी कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी, ज्याच्या नावावरती आयसीसीच्या सर्व ट्रॉफीज हिंदुस्थानाकडे आहेत, तो कर्णधार. त्याची जर्सी क्रमांक 7 आपण पाहतोय. एक बॉल बाकी आहे ना, एक बॉल बाकी, अजून एक बॉल बाकी आहे. झाली आहे. ओके ओके, मी लाईव्ह स्कोरिंग बघतोय, हरकत नाहीये. हरकत नाहीये, कारण की आमचं डिजिटल स्कोरिंग आहे. थोडंसं ते देखील अडचणीमध्ये येत आहेत. पॉवर प्ले. अभिषेक गोलंदाजी मार्क वरती अभिषेकला पाहू शकता. त्याचबरोबर बॅटिंग मार्क वरती अजिंक्य आणि राजेंद्र खांडेकर यांची जोडी आपण पाहू शकतो. शैलेश, विनंती असेल तिरला स्टँड मध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या हक्काचा स्टँड आहे तो. पहिलाच बॉल जर पाहिला डाऊन ऑफ साइड, बॅटर बीट होतोय अर्थातच. अभिषेक नाही, बॅटिंग कोण करतोय? राजेंद्र खांडेकर. 1 धाव जरूर मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. इथं पंचांनी न घोषित केलंय. पुन्हा पुरलेल्यांचा बॉल हलक्या हाताने खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतंय. 1 बाउन्स बॉल जातोय घोषांक धावसंख्येमध्ये. पुन्हा बॉल पाहतोय आपण. विकेट्स. केदार सर, हिट विकेट्स आहे. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. त्याचबरोबर जर पाहिलं, उभारा, त्याचबरोबर माझे चिरंजीव समर्थन कदम ते देखील हा सामना पाहण्यासाठी आलेत. भगवा चषक स्पर्धेमध्ये आम्ही आमची टीम टाकली होती. समर्थ फायटर्स मेगा फायनल मध्ये अंतिम उपविजेते ठरले. लकी चॅम्प ऑन ग्राउंड. दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वरती 1 गडी बाद. टीम चेस्किंग पुन्हा समोरच्या दिशेने, आणि इथे मात्र पाहतोय झेल घेतली जाते. काय कॅच पकडली आहे. ओहो, गोलंदाज अर्थातच अभिषेक या गोलंदाजच्या माध्यमातून सुंदर सुंदर झेल पकडली. शेवटचा बॉल असेल. धावसंख्येचा पहिली 10 या धावसंख्येवरती स्थिर. पुन्हा चांगला बॉल. पुन्हा जर पाहिला तर नक्कीच यशांच्या मागे थोडी मेहनत करावी लागेल. 2 षटकांचा खेळ जरूर संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावांचं लक्ष टीम चेस किंग या संघाला. वैभव पाचणेकर अर्थातच डॅनियल आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्क वरती. पाहूया, वैभव पाचणेकर सलग त्यांनी 2 मॅन ऑफ द मॅचचं किताब पटकावलं होतं. आता मात्र ती संधी त्याच्याकडे आहे, कारण की त्याच्या बॅट मधून एक षटकार आम्हाला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी जबाबदारी आहे, कारण की या षटकामध्ये निर्णय लागणार आहे की सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे. गेला गेला, पॉवर प्ले संपलाय. पुन्हा चांगला बॉल हलक्या हाताने खेळला जातो. 1 धाव काढली जाते. काय मात्र चुकी केली जाते. पाहूया पंच निर्णय काय देतील. 1+1 2
दोन धावा जोडल्या जात आहेत, काही गरज नव्हती. अरे कोण हे, कोण आहे सानू? पुन्हा पुलर लेनचा बॉल हलक्या हाताने खेळला जातो. एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावाने धावसंख्या जाऊन पुढे सरकते 13 या धावसंख्येवरती. 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. माफ करा, 14 धावा झाल्यात. येस, माफ करा. येस येस येस, हरकत नाहीये, हरकत नाहीये. नाही ठीक आहे, ठीक आहे, प्रॉब्लेम नाहीये, हरकत नाहीये. आमच्याकडे 2 स्कोरर आहेत. 14 धावसंख्या झाली आहे. बॉल 2 बॉल 14. काय मात्र पुन्हा पाहतोय हलक्या हाताने खेळला जातोय. एक धाव चोरटी या स्वरूपात सोडली जाते. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. तीन चेंडू संघाची धावसंख्या 15. पहा, यष्टांच्या मागून चुका 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 तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण की गोलंदाजी वैभव पाचणेकर अतिशय चांगल्या प्रकारे करतोय, अर्थातच डॅनी, परंतु यष्टांच्या मागे चुकी केली जाते. ओ हो, वाईट घोषित केलं जात आहे. एक्स्ट्रा या स्वरूपामध्ये धाव फलक वाढला जात आहे. धावसंख्या जर पाहिली 17 या धावसंख्येवरती. 14 चेंडू. यस, 4 बॉल झालेत. एक बॉल आजचा 1 टू गो असेल. 1 रन आताच आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावसंख्या. 1 टू गो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता असणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना रंगताना आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र दांडी 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 गोल. वंदे मातरम प्रीमियर लीग. बिग विकेट पाहायला मिळते. दुसरा धक्का भेटलाय. बारा चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय, अनुभवतोय. वंदे मातरम प्रीमियर लीग VPL 2025 चा हा भव्य दिव्य क्रीडा महोत्सव, क्रिकेट महोत्सव चांगलं आयोजन नियोजन मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलं. ऑक्शन्स देखील पाहिले. अतिशय भव्य दिव्य स्वरूपात ह्याच मैदानामध्ये ऑक्शन झाले. संपूर्ण संघ मालकांनी प्रत्येक खेळाडूला व्यवस्थित आपल्या संघामध्ये निवड केली. पुन्हा चांगला फटका समोरच्या दिशेने. फेकी चांगली आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांनी थर्ड अंपायर्स कडे नक्कीच अपील केला आहे. मी विनंती करतो प्रेक्षकांना बाजूला करायचंय. तिकडनं प्रेक्षकांना सर्वांना बाजूला करायचं. प्लीज व्हॉलंटियर्स सगळ्यांना बाजूला करायचंय. तिथं कोणी उभा राहणार नाहीये. सगळ्यांनी बाजूला व्हायचं. तिकडनं गुरु फक्त तू उभा राहा. सगळ्यांनी बाजूला व्हायचंय, कारण की तो थर्ड अंपायरचा निर्णय आहे. त्यामुळे कोणी एक्स्ट्रा तिथं कोणी पाहिजे नाहीये. आता सगळ्यांची नावं तेव्हाच घ्याव्या वरती. आता वरतीच. आता काय नावं घेऊन फायदा नाहीये. सगळ्यांची वरतीच आपण कार्यक्रम असून प्रमुख पाहुणे तेव्हा पटापट घेऊया. हा, तेच करतोय मी. स्टंप लावायचं प्लीज अंपायर्स. बबलू. DRS रुचा ग्रुप पुरस्कृत हा DRS घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. काय निर्णय येतो ते मात्र पाहायचं आहे. विनंती असेल सर्वांनी मागे जायचं प्लीज. खेळाडूंना विनंती असेल. पंचांचा निर्णय मैदानामध्ये आम्हाला समजेल. पंच निर्णय काय देत आहेत.
पंच केदार यांना विनंती असेल की आपण मैदानामध्ये येऊन निर्णय द्यायचा आहे. जो निर्णय तो निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय येतोय आमच्यापर्यंत. विकेट 17 एम्पर्सने विकेट घोषित केलंय. चौथा गडी बाद होतोय अर्थातच टीम चेस किंग या संघाचा. आता मात्र हव्यात येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 11 चेंडूंमध्ये 12 धावांचं लक्ष असेल. काल डगआउट मधून जे एक्स्ट्रा बसले त्यांना विनंती असेल की डगआउट सोडायचं आहे. यश परब आपण त्यांना बाहेर काढायचा डांग्या डगआउट मधून. ओ हो यश पंचांनी मात्र विकेट घोषित केली आहे. काय यष्टांच्या मागून चपळाई दाखवली. काय यष्टांच्या मागून स्टंपिंग घेतलाय. किती गेले? 5 गेले ना. 10 बॉल मध्ये 12. 10 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. 5 गडी बाद झालेत. पाच गडी बाद झालेत. सेकंड लास्ट विकेट असेल. 6वा गडी आता पाहूया मैदानामध्ये येतोय. अजूनही 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आता मात्र मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सेमीफायनल क्रमांक 1. 12 वाजता 12 वाजलेत घड्याळामध्ये. दहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना विनंती असेल की हात बाहेर काढायचा आहे. 1 मिनिट. पुन्हा चांगला फटका क्षेत्ररक्षण केलाय. बॉल जातोय गोशांक धावसंख्येमध्ये. मुंबई दरबारचे सर्व मालक पांडुरंग शेठ गुज्जर यांचं आगमन झालंय. जरा विनंती असेल प्रेक्षकांना जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया त्यांच्यासाठी. वेळात वेळ काढून त्यांनी इथं उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी वंदे मातरम प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. पांडुरंग शेठ गुज्जर मुंबई दरबारचे सर्व मालक यांचं इथं आगमन झालंय. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. पाहूया येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. विकेट जर पाहिले हातामध्ये फक्त 2 शिल्लक. पुन्हा चांगला फटका. पुन्हा बॉल जातोय डाऊन द लेग साइड. वंदे मातरम प्रीमियर लीग पुरस्कृत सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण आपण पाहतोय यशस्वीरित्या पूर्ण होते. येतोची सन्मान केला जातोय. मुंबई दरबारचे सर्व मालक पांडुरंग शेठ गुज्जर यांचा इथं सन्मान केला जातोय वंदे मातरम प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि विजयासाठी पुन्हा पाहूया एकेरी धाव पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली आहे. येणाऱ्या अजून ओव्हर झाली ना 21 झालाय. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. विनंती करतो प्रेक्षक जे आमच्या समोर उभे आहेत व्यासपीठाच्या गौरव सर्व प्रेक्षकांनी बाजूला व्हायचंय. समोरून सगळे प्रेक्षक बाजूला व्हायचंय. प्रमुख पाहुण्यांना सामना बघायचा आहे. विनंती असेल तिर्ला स्टँडचे मालक ओमकार तिर्लोटकर यांचं इथं आगमन झालं. एकदा आवाज होऊन जाऊ दे. तिर्ला स्टँड. प्रेक्षकांना पुन्हा विनंती करतो कृपया करून समोर उभं राहायचं नाहीये. आणि इथे मात्र दांडी 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 गोल सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुरस्कृत. प्रेक्षक आनंद घेत आहेत. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आणि काय नशीब म्हणावं लागेल ना ज्या खेळाडूची तुम्ही आतुरतेने वाट बघताय तोच खेळाडू मैदानामध्ये आलाय. यश परबसाठी एकदा जोरदार आवाज होऊन जाऊन दे.
प्रेक्षकांनी थांबायचं आहे. जर कोणाला एक्स्ट्रा पारितोषिक लावायचं प्रत्येक धावाला तर लावू शकता यश परबसाठी. ओ ओ ओ ओ ओ ओ आई गो, एकेरी धाव घ्यायचे. नक्कीच विकेट्स होती, संघ ऑल आउट होता. एकेरी धाव जोडली जाते. 2 चेंडू झालेत, अजूनही 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. चार चेंडूंमध्ये विजयासाठी जर पाहायला गेला अजून 8 धावांची आवश्यकता असेल. आणि इथे 2025 मेगा फायनल मध्ये संघ दाखल झालाय. टीम बाउंड्री बुल्स. येस, सामना संपलाय. टीम ऑल आउट. सेमी फायनल मध्ये पराभूत व्हावे लागलाय टीम चेस किंग या संघाला. अंतिम फेरीत संघ दाखल झालाय. विनंती आहे, बाहेर जायचंय. स्टेडियमच्या बाहेर जायचंय, कृपया करून स्टेडियमच्या बाहेर जायचंय लहान मुलांनी. चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा, प्लेअर ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जात आहे. बाउंड्री बुल्स या संघाचा सलग 3रा मॅच मध्ये वैभव पाचणेकर. दोन्ही संघांना विनंती करतोय, टीम हेवी हिटर्स आणि बाउंड्री बुल्स लाईन अप करून घ्यायचा. चला घाई करा थोडी, प्लीज 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 लाईन अप करायचंय. त्याचबरोबर मी विनंती करतोय गोपाळ दादा खाडे, तिथं कुठेतरी बसलेस तो असं मला सांगितलंय. मुख्य व्यासपीठावरती यायचंय. गोपाळ दादा खाडे मुख्य व्यासपीठावरती यायचंय. चल घाई